श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या छोट्याशा ब्लॉग व्हिडिओमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे हाऊस क्वीन रुही. सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे एका पॉझिटिव्ह थॉटने. तर तो पॉझिटिव्ह थॉट आहे, यश मिळवायचं असेल तर अपयशाला सामोरं जावंच लागतं. तर चला, सकाळ सकाळी इथं करडीची भाजी बनवायला घेतली. छान अशा उकळत्या पाण्यात शिजवायला घातली आणि भाजी शिजते तोवर इकडं वाटणाची तयारी केली. त्यामध्ये मिरची, लसूण, मीठ, थोडेसे शेंगदाणे आणि इकडं तडक्यासाठी लसूण सोलला आहे आणि थोडंसं जिरंसुद्धा घातलं आहे. त्याचं वाटण बनवून घेतलं. तोपर्यंत इकडं भाजी शिजली आहे. आता भाजी त्यातून काढून घेतली आहे. छान अशी शिजली आहे भाजी. आता ह्या भाजीमध्ये आपण थोडंसं बाजरीचं किंवा डाळीचं पीठ घालू शकतो आणि छानसं मिक्स करून घ्यायचं. खूप छान बनते ही भाजी. या पद्धतीने नक्की ट्राय करा. आणि त्याच कढईत लगेचच तेल घातलं आणि हे बनवलेलं वाटण भाजीमध्ये घालून घेतलं. आपल्याला हवं तेवढ्या रस्स्यासाठी पाणी घालायचं त्यात. इकडं तेल तापलं, लगेचच लसूण फोडणीला घातला. छान लसूण लाल झाला की त्यात थोडंसं जिरं आणि हिंग घालून घेतला आणि त्यात लगेचच भाजी आणि वाटणाचं मिश्रण घातलं. छान उकळी काढली. तयार आहे बाजरीची भाकरी आणि करडीची भाजी. त्यानंतर श्रीमान सरकार घरी नव्हते. त्यांनी थोडंसं शेतातलं काम सांगितलेलं. म्हटलं लगेचच करून यावं. त्यानंतर शेतातून घरी आले आणि लक्षात आलं की शिलाई मशीन बऱ्याच दिवसाची बंद आहे. म्हटलं मग काहीतरी बनवावं. तर जुने पिशवीतले कपडे काढले. त्यात ही साडी सापडली. ही साडी श्रीमान सरकारांनी माझी जेव्हा 10वी ॲनिव्हर्सरी होती तेव्हा ही गिफ्ट केलेली. खूप धुमसली, वापरली आणि आता त्याचं जुनी झाली होती. म्हटलं आता त्यापासून काहीतरी स्टिच करावं. तर इथं 1 पीस स्टिच करायचं ठरवलं. फार धागे होते, धागे कापून घेतले आणि जेव्हा कटिंगचा व्हिडिओ बनवला तर तो व्हिडिओ बनला नाही ताईंनो, त्यामुळे शेअर करता आला नाही. इथं साडीचा फॉल होता, तो फॉल काढून घेतला. झालं काय की व्हिडिओ शूट करताना व्हिडिओ क्लिक करायचं राहून गेलं, त्यामुळे कटिंगचा व्हिडिओ काही शूट झाला नाही. लगेच स्टिच करायला घेतला. आता 1 पीस स्टिच करते तोपर्यंत थंबनेल आणि टायटलकडे वळूया. तर आपला एक व्हिडिओ व्हायरल गेलेला आहे. एक म्हणतात एक शॉर्ट आणि एक लॉंग. जाऊन तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघू शकता. तर 2 दिवसातच 1000मध्ये त्याला व्ह्यूज आलेले आहे. त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानते. उठल्याबरोबर फोनमध्ये जेव्हा बघितलं तर आनंदाने मन भरून आलं की एक यूट्यूबचा मेल आलेला आपल्याला की 1 व्हिडिओ इज व्हायरल आणि बेस्ट वर्क. त्यामुळे आणखीन प्रोत्साहन आलं. तुमच्या माहितीसाठी सांगते की 6 दिवसापूर्वी आपण यूट्यूब चॅनल खोललेलं आणि त्यामध्ये माझे 6 दिवसाची काय जर्नी आहे ती सांगते. मी काय काय चुका केल्या त्या पण सांगते. जेव्हा मी यूट्यूबवर पहिला व्हिडिओ अपलोड केला तर तो डिरेक्टली एडिट करून व्हिडिओ अपलोड केला. तो मी अनलिस्टेडमध्ये ठेवला नाही. ही माझी खूप मोठी चूक झाली. त्याने झालं काय की 2 दिवसात त्याला 4च व्ह्यूज आले. तर फार डिमोटिवेट झालं मला. तर तुम्ही यूट्यूबवर नवीन असाल तर ही चूक करू नका. 2 तासासाठी तरी तो अनलिस्टेडमध्ये ठेवा. त्यामुळे यूट्यूब काय करतं, चेकिंगसाठी पाठवतं आणि चेक झालं की कॉपीराईट वगैरे काही क्लेम आले असतील तर ते सांगता आपल्याला आणि अनलिस्टेडमध्येच आपल्याला व्हिडिओ व्यवस्थित एडिट करता येतो. आणि माझ्या त्या पहिल्या व्हिडिओला फक्त 4च व्ह्यूज आले. त्या 4 व्ह्यूजमधले घरातले 2 मोबाईलमधून बघितलेले 2 व्ह्यूज आणि पब्लिकमधील 2 व्ह्यूज असे 4च व्ह्यूज होते. आणि दुसरी चूक माझी ही होती की जेव्हा मी व्हिडिओ अपलोड केला तर तो व्हिडिओ अपलोड केलेला मी सारखं माझ्या मोबाईलमध्ये बघत होते. किती व्ह्यूज आले, कितीदा. जवळपास मी 10 ते 12 वेळेस माझा व्हिडिओ बघितला. त्यामुळे काय होतं, यूट्यूबला ते समजतं. वॉच टाईम वाढवण्यासाठी हे सारखं बघतायत. त्यामुळे आपण व्हिडिओ अपलोड केल्यावर आपण आपल्या मोबाईलमध्ये सारखा व्हिडिओ बघायचा नाही.
तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट सांगते, जिचा मला खूप मोठ्या प्रमाणात अनुभव आलेला आहे. ती म्हणजे जेव्हा मी यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी ज्यांचं गाईड घेतलं, ज्या ताईचं गाईड घेतलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं होतं, की जेव्हा तुम्ही या क्षेत्रात उतरताल तर तेव्हा आपल्या जवळचे नातेवाईक असो किंवा शेजारी-पाजारी असतील किंवा फॅमिली सर्कलमधील कुणीही असेल, तर त्यांना कुणालाही सांगू नका. त्यामुळे काय होईल, ही मंडळी काय सपोर्ट तर नाही करत, परंतु डिमोटिवेट करतात आणि हा मला आलेला अनुभव आहे. सांगते मी तुम्हाला, की जेव्हा माझा हा व्हिडिओ व्हायरल गेला, तोवर 5 दिवस झाले होते चॅनल ओपन करून. व्ह्यूज बऱ्यापैकी होते, परंतु सबस्क्रायबर वाढत नव्हते. 40-42 सबस्क्रायबर होते. म्हणून मी काय म्हटलं, आता थोडीशी ग्रोथ आहेच, तर मग सांगून टाकूया. तर मी काय केलं, WhatsAppला माझ्या चॅनलची लिंक सेंड केली. तर माझ्या WhatsAppमध्ये आहे 230 कॉन्टॅक्ट्स. तर मी म्हटलं, की यातले आपल्याला 100 तरी समजा सबस्क्रायबर भेटतील. कारण WhatsAppला ही आपले रक्ताच्या नात्यातली माणसं असो किंवा जवळची माणसं असो, असेच सगळे मंडळी असतात. त्यामुळं मला फार विश्वास होता, म्हटलं सबस्क्राईब करतील. पण झालं असं, की त्यातली 200 मंडळींनी आपली लिंक बघितली आणि त्याच्यातली बरीचशी मंडळी आपल्या चॅनलवर पण आली, व्ह्यूज देतात व्यवस्थित. त्या 200 मंडळीपैकी 100 मंडळींची तरी अपेक्षा होती मला. परंतु असो, कुणालाही बळजबरी नाही करायची आणि हे एका नवीन यूट्यूबरनी खरंच फॉलो करावी ही गोष्ट, की आपण जेव्हा एखाद्या क्षेत्रात उतरू तर थोडंसं ग्रो होईपर्यंत तरी कुणाकुणा अपेक्षा करू नये. आपण आपल्या जिद्दीवर कमवायचं, आपण आपल्या जिद्दीवर मोठं व्हायचं. सांगायचं तात्पर्य एवढंच, की जेव्हा पक्षी एखाद्या झाडावर बसतो, पण त्याला माहिती नसतं ही फांदी तुटणार आहे. पण जरी फांदी तुटली तर त्याला त्याच्या पंखावर विश्वास असतो. मला तरी अनुभव आला आहे, की जेव्हा मी लिंक शेअर केली तर मला माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून फक्त 4 ते 5 मंडळींचा सपोर्ट मिळाला आहे. आणि नवीन यूट्यूबरसाठी सांगते, तुम्ही ही चूक करू नका. आणि तसंही यूट्यूबवर आपल्याला प्रत्येक गोष्ट समजते. कोणी सबस्क्राईब केलं आहे, कोणी व्हिडिओ कुठपर्यंत वॉच केला आहे, कोणी लाईक केलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी यूट्यूबवर अवेलेबल आहेत. मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या, परंतु तुम्हाला कुठंतरी या गोष्टींचा उपयोग व्हावा म्हणून मी ह्या शेअर करत आहे. तर असा होता या 6 दिवसाचा माझा अनुभव. आपण ग्रो होण्यासाठी आपण कंटेंट दमदार देत चालायचं. बाकी सगळ्या गोष्टी सुरळीत होत जातात. व्हिडिओ बघून ज्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट केलं आहे त्यांचे मनापासून आभार मानते. आणि या 2 शब्दात कुणाचं मन दुखावलं गेलं असेल तर त्यांची मनापासून माफी मागते. मला फक्त थंबनेल आणि टायटल अट्रॅक्टिव्ह द्यायचं होतं म्हणून मी या अधोरेत बोललेले आहे. बाकी यामागे माझा कुठलाही हेतू नव्हता. तर बोलत बोलत इथं ड्रेस पण बऱ्यापैकी स्टिच होत आलेला होता. फक्त एक फिटिंगची मापं टाकायची राहिलेली, ती टाकून घेतली. तर सगळी मापे व्यवस्थित टाकून फिटिंग करून घेतली. खरं तर ड्रेस फार छान बनला होता. मला विश्वासच बसत नव्हता, की हा ड्रेस मी स्टिच केला आहे. कारण माझा कुठलाही क्लास झालेला नाही स्टिचिंगचा. मी यूट्यूबवर बघूनच हे स्टिचिंगचं काम शिकलेली आहे. ड्रेस स्टिच करून झाला. ड्रेस खूप छान बनला होता. नंतर थोडंसं कापड उरलं तर म्हटलं एक कमर बेल्टसुद्धा बनवावं. मग एक कमर बेल्ट पण बनवून घेतला. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काल जसं सांगितलं, की आपले काही फीचर ओपन झाले नाहीत, तर आज सकाळी मेलद्वारे आणि यूट्यूबने स्वतः आपल्याला सजेस्ट केले, की आपले जे फेसलेस व्हिडिओ आहे, म्हणजे कॅमेऱ्याकडे बघून आपण व्हिडिओ बनवत नाही, तर तसे व्हिडिओ बनवा. परंतु आपण याच्यातच कम्फर्टेबल आहोत. त्यामुळे मी असेच व्हिडिओ बनवणार आहे. नवीन यूट्यूबरसाठी व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आणि माझ्या 2 शब्दात कुणाचं मन दुखावलं गेलं असेल तर आय एम रिअली सॉरी. मनापासून माफी मागते आणि सपोर्ट सिस्टीमला खूप खूप धन्यवाद. तर भेटूया अशा छानशा व्हिडिओबरोबर. आजचा हा व्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानते. भेटूया पुन्हा अशा छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं काळजी घ्या. रामकृष्ण हरी.